जय शिवराय. आता लगेच ना. वादळ आले परिवर्तन होणार, तुतारी वाजणार आणि देवदत्त निकम आमदार होणार याची ग्वाही देणारी ही सगळी सभा. उपस्थित असणारे सगळेच मान्यवर आणि आंबेगाव शिरूर विधानसभेचे भावी आमदार देवदत्त निकम, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व पदाधिकारी, सगळेच मान्यवर. वेळ फार थोडी आहे, सभेला उशीर झाला याच्यावरून तुम्ही दाखवून दिले. सभेला उशीर झाला कोंडाजी बाबा याच्यावरून तुम्ही दाखवून दिले का आंबेगावकरांचं ठरलंय, 42 गावांचं ठरलंय, आता हातून घड्याळ सुटले. ही भावना प्रत्येकाची आहे. कारण 2-4 दिवसांपूर्वी माझी पत्रकार बांधवांना जरूर ही विनंती राहील की जेव्हा परिवर्तनाची लाट येते तेव्हा ती लाट काय असते, सर्वसामान्य जनता जेव्हा निवडणूक हातात घेते तेव्हा ते चित्र काय असतं हे या गर्दीवरून दाखवा. 2 दिवसांपूर्वी इथे झालेली सभा आणि त्यानंतर आजची परिस्थिती यातलं जमीन आसमानाचं अंतर जर बघितलं तर आज कोणी काही सांगत असेल पण आमच्या जिरायती जमिनी बागायती झाल्या त्या उसाच्या गोडव्यात शरद पवार आहेत, त्या भाजीच्या देठात शरद पवार आहेत. आणि जर आणि आता कोणीतरी म्हटलं 7 निवडणुका झाल्या आता 8वी निवडणूक आहे, यातला फरक लक्षात घ्या. 7 निवडणुका निष्ठेच्या, 1 निवडणूक गद्दारीची, याचं वाईट वाटतं. म्हणजे मी कधीच वैयक्तिक टीका करत नाही, पण कुरुक्षेत्रामध्ये जेव्हा अर्जुनाला प्रश्न पडला होता की समोर गुरुतुल्य असणारे द्रोणाचार्य, कृपाचार्य एवढी मोठमोठी माणसं आहेत, असं असताना लढायचं कशासाठी, त्यावेळी कृष्णाने सांगितलं होतं यदा यदा हि अधर्मस्य ग्लानिर्भवति भारत. आणि त्यामुळेच ही लढाई महाराष्ट्र धर्मासाठी आहे आणि समोर काही ज्येष्ठता असली तरी हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. मगाशी सुरेश भाऊ म्हणाले काही जण टीका करतात की खासदार हवेत आहेत. संस्कृती आहे आपली. बापाच्या पायाला जर पट्ट्या लागल्या असतील आणि बापाच्या पायाच्या जखमा दिसत असतील, बापाच्या काळजाला पडलेली घरं दिसत असतील तर सत्तेच्या गुबगुबीत खुर्चीत जाऊन बसण्यापेक्षा 7,500 किलोमीटर फिरण्याचा निर्णय जर मी घेतला असेल तर त्या निर्णयाचा मला अभिमान आहे. 67 विधानसभा मतदारसंघांमध्ये जात असेल तर त्याचा मला अभिमान आहे. आणि म्हणून मला प्रश्न विचारायचा आहे, ज्यांना आम्ही मार्गदर्शक समजत होतो, ज्यांना आम्ही भाग्यविधाते म्हणत होतो, त्यांना माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याचा हा प्रश्न आहे की जी काही भूमिका होती, जर बापावर कोणी आक्षेप घेतला, कुठलीही भूमिका घेतली, तर जेव्हा माननीय पंतप्रधान आदरणीय पवार साहेबांना भटकती आत्मा म्हणत होते तेव्हा तुमचं काळी झालं नाही का हो? ज्या सहकार खात्याची खुर्ची तुम्ही उभवता त्या सहकार खात्याचे केंद्रीय मंत्री जेव्हा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांवर भ्रष्टाचाराचा महामेरू म्हणून आरोप करत होते तेव्हा तुमचं रक्त सळसळलं नाही का? जर तुमचं रक्त सत्तेच्या गाठ्यानं गोठलं असेल तर या शिरूर आंबेगावकरांचं रक्त मात्र उसळल्याशिवाय राहणार नाही. इसका जवाब मिलेगा और करारा जवाब मिलेगा. उद्या कोणीही सांगत असलं, माझ्या भावानं भावनिक गोष्ट लक्षात ठेवा, उद्या कोणीही सांगत असलं की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब दैवत आहेत, जर भावांनो चूक झाली तर 8व्यांदा जी गद्दारीची निवडणूक आहे त्यांनी निवडून गेलेली व्यक्ती ही मत ठेवताना पवार साहेबांच्या विरोधात मत ठेवणार आहे. ती व्यक्ती भूमिका मांडताना पवार साहेबांच्या विरोधात भूमिका मांडणार आहे. ज्या पवार साहेबांनी सगळं काही दिलं त्या पवार साहेबांना भटकती आत्मा आणि सहकार मंत्री केंद्रीय गृहमंत्री आरोप करत असताना ज्यांना असा स्वाभिमान वाटला नाही, अरे 35 वर्ष लेकासारखं जपले, हा फेकला राजीनामा तुमच्या तोंडावर.
ही भावना ज्यांची झाली नाही त्यांच्यासाठी एकच गोष्ट लक्षात ठेवा, देऊळ असते, देवळात पुजारी असतोय, पुजाऱ्यावर आपण सगळा विश्वास ठेवतोय, देवाच्या जागी पुजाऱ्याला ठेवतोय, पण जर पुजाऱ्यांनी देवाला सोडलं तर पुजारी बदलल्याशिवाय गप्प बसू नका. एवढेच तुम्हाला कळकळीची सांगणे. देवदत्त निकम फक्त उमेदवार नाहीत, केवळ देवदत्त निकम उमेदवार नाहीत, तर इथे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा विचार उमेदवार आहे, इथे मान्य उद्धव साहेब ठाकरेंचा विचार उमेदवार आहे, इथे राहुलजी गांधी यांचा विचार उमेदवार आहे. आणि यासाठी तुतारी वाजवणारा माणूस, हे चिन्ह आता पोचले. तुम्ही लोकसभेला जे करून दाखवलंय त्याच्या डबल स्पीडनी हे विधानसभेला आपल्याला करून दाखवायचंय. शिवसैनिकांचं मनापासून ऋण व्यक्त करतो, कारण जे उद्धव साहेब जेव्हा आजारी असताना त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम ज्या भारतीय जनता पक्षाने केलंय, या भारतीय जनता पक्षाला त्यांची जागा दाखवायची असेल तर मशाल, तुतारी आणि पंजा याचंच वादळ महाराष्ट्रात आलं पाहिजे. एवढीच तुम्हाला विनंती करतो. सविस्तर परत येईन, सविस्तर आल्यानंतर नक्कीच बोलल, पण तुमची जबाबदारी आहे. तुमचा माणूस महाराष्ट्रात ताठमानेने फिरायला पाहिजे असला तर आपलं घर तुम्ही जिंकलं पाहिजे, आधी सांगतो. आणि प्रत्येक बापाला सांगतो, प्रत्येक माऊलीला एकच सांगतो, बापाने खस्ता खाऊन लेकाला मोठं केलेलं असतं, त्या लेकाला काय सांगाल तुम्ही? का म्हातारपणी बापाला संघर्ष करायला लावायचा असतो आणि लेकाने गार इशीत बसून राहायचं असतं हे सांगाल? का जर बाप उन्हा तानाची, वादळा वाऱ्याची, पावसाची पर्वा न करता हिंडत असेल तर लेकानं पुढे यायचं असतं आणि बापाला म्हणायचं असतं जबाबदारी माझ्या खांद्यावर द्या. हे जर सांगायचं असेल तर आंबेगाव शिरूर मधली गद्दारी काढल्याशिवाय आपल्याला भवितव्य नाही, एवढी गोष्ट लक्षात ठेवा. एवढीच विनंती करतो. आणि